हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणाऱ्या अनेकांच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकतो. मात्र उत्तराखंडमध्ये एका मित्राला आपल्या मुस्लिम मित्राची मदत करणं, त्याच्यासाठी आपली ओळख मोहम्मद दीपक सांगणं चांगलंच महागात पडलंय. हे प्रकरण नेमकं काय? दीपक कुमार मोहम्मद दीपक कसे झाले? त्यांनी नेमकं काय केलं ज्यामुळे त्यांच्या जिमचे क्लायंट 150 हून थेट 15 वर आले? जाणून घेऊ सविस्तर. सुरुवातीला पाहूयात हे प्रकरण कुठून सुरू झालं. 26 जानेवारीला उत्तराखंडच्या कोटद्वारमध्ये वकील अहमद यांच्या बाबा गारमेंट्स दुकानात बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी येऊन गोंधळ घातला. त्याचं कारण होतं या दुकानाचं नाव. या संघटनांनी बाबा गारमेंट्स या दुकानाच्या नावावर आक्षेप घेतला, कारण कोटद्वारमध्ये सिद्धबली बाबा नावाने प्रसिद्ध असलेलं हनुमानाचं मंदिर आहे. त्यामुळे बाबा हे नाव मुस्लिम दुकानदार ठेवू शकत नाही असं म्हणत हिंदू संघटना आक्रमक झाल्या. तसेच ज्यावेळी या दुकानावर हिंदू संघटना आक्रमक होत गोंधळ घालत होत्या, त्यावेळी दुकानदार अहमद यांचा मुलगा मोहम्मद शोएब याचे मित्र असलेले 42 वर्षीय जिम मालक दीपक कुमार यांनी बजरंग दल आणि इतर संघटनांना कडवा विरोध केला. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि याच वेळी त्यांनी आपल्या मित्राची बाजू घेताना आपलं नाव दीपक कुमार असताना देखील मोहम्मद दीपक सांगितलं. यातून दीपक यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. कारण दीपक हे एक जिम मालक आहेत. त्यांच्या हल्क जिम मध्ये 150 क्लायंट होते. मात्र हा वाद आणि त्यांनी आपली ओळख मोहम्मद दीपक सांगितल्यानंतर त्यांच्या जिमचे क्लायंट थेट 15 वर आले आहेत. अनेकांनी या वादाला घाबरून दीपक यांच्या जिम मध्ये येणं बंद केलंय. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांचे आई वडील या वादानंतर त्यांना जिम मध्ये पाठवायला नकार देत आहेत. त्यामुळे हा वाद आणि मित्राला मदत करणं दीपक यांना चांगलंच महागात पडलंय. त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. त्यांच्या जिमचं भाडं 40,000 आणि घर भाडं 16,000 आहे. या आर्थिक संकटामध्ये त्यांच्या 70 वर्षीय वृद्ध आईवडिलांना घर चालवण्यासाठी चहाचं दुकान सुरू करावं लागलंय. दरम्यान देशभरातून या वादावर प्रतिक्रिया येत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत दीपक यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, उत्तराखंड के दीपक भारत के हीरो है. दीपक संविधान और इंसानियत के लिए लड़ रहे हैं. उस संविधान के लिए जिसे बीजेपी और संघ परिवार रोज रौंदने की साजिश कर रहे हैं. वे नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान का जीवित प्रतीक है और यही बात सत्ता को सबसे ज्यादा चूभती है. संघ परिवार जानबूझकर देश में आर्थिक और सामाजिक जहर घोल रहा है ताकि भारत बटा रहे और कुछ लोग डर के सहारे राज करते रहे. उत्तराखंड की बीजेपी सरकार खुलेआम उन असामाजिक ताकतों का साथ देती रही है जो आम नागरिकों को डराने और परेशान करने में लगी है. नफरत, डर और अराजकता के माहौल में कोई भी देश आगे नहीं बढ़ सकता. शांति के बिना विकास सिर्फ एक जुमला है. हमें और दीपक की जरूरत है जो झुके नहीं, जो डरे नहीं, जो पूरी ताकत के साथ संविधान के साथ खड़े रहे. हम तुम्हारे साथ है भाई, डरो मत, तुम बब्बर शेर हो. दरम्यान दीपक यांनी मात्र राहुल गांधींच्या पोस्टवर आनंद व्यक्त केला खरा, पण आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मला झारखंडचे आरोग्य मंत्री डॉक्टर इरफान अन्सारी यांनी 2 लाखांची मदत करण्याची घोषणा केली. मात्र मला असं वाटतं की हा पैसा त्यांनी एखाद्या गरजवंताला किंवा दिव्यांगाला द्यावा. त्यामुळे मंडळी, या मोहम्मद दीपक आणि या दुकानाच्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.